नमस्कार मित्रांनो, ज्ञानमित्रच्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचे सगळ्यांचं स्वागत आहे. PDCC व्हिडिओ सिरीज लेक्चरमधलं आजचं आपलं बहुधा 7वं लेक्चर आहे आणि आज आपण शेड्यूल अँड नॉन शेड्यूल बँक, ज्याला मराठीमध्ये आपण अनुसूचित आणि गैर अनुसूचित बँका असं म्हणतो, ह्या बँका नेमका काय आहेत, त्यांच्या संबंधीच्या RBIच्या काय तरतुदी आहेत, ते आपण आज व्यवस्थितपणे आणि सविस्तरपणे या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत. तर RBI ॲक्ट 1934 जो आहे, बरोबर, RBI कायदा 1934, हा कायदा काय हे आपण RBIचा जो आपला पहिला भाग होता व्हिडिओ लेक्चरचा त्याच्यामध्ये बघितलेला आहे. तर ह्या कायद्यानुसार व्यापारी बँका ज्या कुठल्या आहेत भारतामधल्या, त्यांचं 2 भागामध्ये वर्गीकरण केलं जातं प्रमुख कॅटेगरीजमध्ये. त्यातली पहिली कॅटेगरी आहे की ती शेड्यूल बँक आणि दुसरी नॉन शेड्यूल बँक. म्हणजे पहिली अनुसूचित बँका आणि दुसरी बिगर अनुसूचित बँका, बरोबर. तर आपण सर्वप्रथम अनुसूचित बँका किंवा शेड्यूल बँका म्हणजे काय ते बघूया आणि त्यानंतर आपण व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये बिगर अनुसूचित बँका किंवा नॉन शेड्यूल बँका म्हणजे काय ते बघूया. तर अनुसूचित बँका किंवा शेड्यूल बँका कुठल्या बँकांना म्हटलं जातं, तर ज्या बँकांचा समावेश RBI ॲक्ट 1934च्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये आहे, बरोबर. आता अनुसूची म्हणजे काय, शेड्यूल. अनुसूचीसाठी इंग्लिश शब्द आहे शेड्यूल, ज्याला आपण एक समानार्थी शब्द वापरू शकतो तो म्हणजे लिस्ट, बरोबर. असे अनेक शेड्यूल RBI ॲक्ट 1934मध्ये आहेत, म्हणजे अशा वेगवेगळ्या लिस्ट्स आहेत. आणि RBI ॲक्टच्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये म्हणजे दुसऱ्या लिस्टमध्ये ज्या कुठल्या बँका लिस्टेड आहेत, बरोबर, ज्या कुठल्या बँका त्या यादीमध्ये आहेत त्या बँकांना काय म्हणायचं, अनुसूचित बँका किंवा शेड्यूल्ड बँका म्हणायचं. ह्या शेड्यूलमध्ये ज्या बँका असतील, बरोबर, दुसऱ्या शेड्यूलमध्ये त्या बँकांना काय म्हणायचं आहे, अनुसूचित बँका. तर आता हा एक्झॅक्ट क्वेश्चन 2018मध्ये आपल्याला PDCC बँकेच्या एक्झाममध्ये विचारलेला होता की खालीलपैकी कुठल्या बँकांना अनुसूचित बँका किंवा शेड्यूल बँका म्हणतात. तर त्याचं सरळ उत्तर होतं, ज्या कुठल्या बँकांचा समावेश RBI ॲक्ट 1934च्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये आहे त्यांना शेड्यूल बँका म्हटलं जातं. आता यानंतर शेड्यूल बँकेच्या संबंधितल्या आणखी काही तरतुदी आहेत ते आपण तपशीलवार बघूया. तर कुठल्या बँकांना RBI शेड्यूलमध्ये टाकते किंवा कुठल्या बँकांना शेड्यूल बँकाचा दर्जा RBI देते, बरोबर, त्या संबंधीचे निकष आपण बघूया. तर यातला पहिला निकष आहे, त्या बँकांचं भाग भांडवल आणि राखीव निधी, म्हणजे ज्याला आपण इंग्रजीमध्ये पेडअप कॅपिटल आणि रिझर्व्स म्हणू, ते 5 लाख रुपयांपेक्षा कमी नसलं पाहिजे, बरोबर. परंतु आता ह्या निकषामध्ये काय RBI वारंवार बदल करते. म्हणजे 1993मध्ये RBIने ही जी रिक्वायरमेंट होती 5 लाख रुपयाचं भाग भांडवल आणि राखीव निधीचं, ते 1993मध्ये 100 कोटी केलेलं, 2001मध्ये 200 कोटी केलेलं आणि 2014मध्ये 500 कोटी केलेलं. म्हणजे आता काय की नवीन जर व्यापारी बँक तुम्हाला स्थापन करायची असेल आणि ती शेड्यूल बँकांच्या यादीमध्ये जर टाकायची असेल तर त्यासाठी आजच्या घडीला त्या बँकेचं किमान भांडवल जे आहे ते 500 कोटी असायला पाहिजे. 500 कोटी किंवा 500 कोटींपेक्षा अधिक असायला पाहिजे. हा झाला पहिला निकष भांडवलाच्या संबंधितला, बरोबर, भाग भांडवल आणि राखीव निधी. त्या कायद्याच्या तरतुदीनुसार किती असायला पाहिजे, 5 लाख रुपयांपेक्षा कमी नसलं पाहिजे. बट याच्यामध्ये आता 2014मध्ये काय तरतूद केलेली आहे RBIनं की नवीन जर तुम्हाला आता व्यापारी बँक स्थापन करायची असेल आणि ती शेड्यूल बँक असायला पाहिजे अशी अपेक्षा असेल तर तिचं किमान भांडवल जे ते 500 कोटींपेक्षा कमी नसलं पाहिजे. त्यानंतर दुसरा निकष आहे की त्या बँकेनं सर्वसाधारणपणे काय आहे, आपल्या ठेवीदारांच्या हितासाठीच काम करावे, बरोबर. म्हणजे आता हे तर सगळ्या बँकांसाठीच निकष आहे की त्यांनी आपल्या ठेवीदारांच्या हितासाठी काम केलं पाहिजे. आता हे 2 निकष जर तुम्ही पूर्ण करत असाल तर तुम्ही काय करू शकता, तुमची बँक शेड्यूल बँकेमध्ये टाकण्यासाठी RBIकडे ॲप्लिकेशन करू शकता आणि मग त्या निकषांची पडताळणी आणि तपासणी करून RBI काय करतं, त्या बँकांना RBI ॲक्ट 1934च्या दुसऱ्या शेड्यूलमध्ये किंवा दुसऱ्या लिस्टमध्ये ज्याला आपण म्हणू समाविष्ट करतं आणि नंतर त्या बँकांना शेड्यूल्ड बँक असा दर्जा मिळतो. तर आता हे शेड्यूल बँक असणं का गरजेचं आहे बँकांसाठी ते आपण बघूया.
तर बँकांचा समावेश शेड्यूलमध्ये झाल्याच्या नंतर त्यांना RBIकडून काही सुविधा प्राप्त होतात, बरोबर. जेणेकरून काय होतं, त्यांचं रेप्युटेशन वाढतं, अधिकाधिक ग्राहक त्यांच्याकडे आकर्षित होतात आणि त्यांना व्यवसाय करण्यासाठी काही गोष्टी सोप्या होतात. तर शेड्यूल बँकेमध्ये ज्या कुठल्या खातेदाराचं खातं असतं तर त्या खात्यांना काय होतं, सुरक्षितता प्राप्त होते, बरोबर. का? कारण ह्या बँका RBIद्वारे मॉनिटर केल्या जातात, बरोबर. त्यांना RBIला रिपोर्ट द्यायला लागतात, तेव्हा RBIचं याच्यावरती कंट्रोल असतं. म्हणजे या बँका बुडीत निघण्याच्या किंवा फसवणूक होण्याच्या घटना फार कमी घडतात. त्यामुळे ह्या बँकेतल्या खात्यांना सुरक्षितता प्राप्त होते आणि जिथं सुरक्षितता असते तिथं काय होतं, अधिकाधिक कस्टमर्स जातात, अधिकाधिक लोक त्या बँकामध्ये आपली खाती खोलतात, बरोबर. त्यानंतर दुसरी सुविधा काय प्राप्त होते त्यांना, तर RBIकडनं बँक दराने कर्ज मिळण्यास प्राप्त ठरतात. आता आपला भाग 2 जो होता RBIचा, बरोबर, त्याच्यामध्ये आपण बँक रेट म्हणजे काय बघितलं होतं. बँक रेट हे RBIचं पतनियंत्रणाचं एक संख्यात्मक साधन आहे, बरोबर. बँक रेट ते आपण RBI भाग 2मध्ये व्यवस्थितपणे बघितलेलं आहे. तर ज्यावेळी कुठलीही बँक शेड्यूल बँकेमध्ये गणली जाते त्यावेळी काय होतं, ती एबल बनते कशासाठी, RBIकडून बँक दराने कर्ज मिळवण्यासाठी. तर आता सपोज एखादी बँक जर शेड्यूल बँकेमध्ये नसेल तर तिला काय RBIकडनं बँक दरानं कर्ज मिळणार नाही. त्यामुळे ती काय करेल, इतर कुठल्या तरी बँकेकडनं किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूटकडनं कर्ज मिळवेल, पण ते तिला काय होईल की जास्त व्याजदरानं मिळेल, बरोबर. त्यामुळे बँका काय प्रयत्न करतात की आपण शेड्यूल बँकेचा दर्जा जर मिळवला तर आपल्याला ह्या बँक रेटनं RBIकडून कर्ज मिळेल, बरोबर. आणि ते कर्ज ग्राहकांना वितरित करून बँका अधिक फायदा कमवू शकतात. तर हा शेड्यूल बँकामध्ये समावेश होण्याचा एक महत्त्वाचा फायदा आहे. त्यानंतर काय, RBIकडून पुनर्वित्ताच्या म्हणजे ज्याला आपण इंग्रजीमध्ये रिफायनान्स म्हणू, त्या फॅसिलिटीज प्राप्त होतात. म्हणजे काय की बँकांना जर कर्ज उभारणी करायची असेल तर ती कुठून करायची, तर बँका RBIच्या द्वारा ही कर्ज उभारणी करू शकतात किंवा त्यांना RBIकडनं पुनर्वित्त प्राप्त होतं. त्यानंतर त्यांना RBIकडून प्रथम श्रेणीच्या विनिमय पत्रांच्या पुनर्वटणीच्या सोयी प्राप्त होतात. म्हणजे काय की फर्स्ट क्लास किंवा फर्स्ट ग्रेड जे एक्सचेंज बिल असतात, बरोबर, त्यांच्या एक्सचेंजच्या सुविधा ज्या आहेत त्यांना प्राप्त होतात, बरोबर. म्हणजे एक्सचेंज बिल्स जे असतात जसे की ट्रेझरी बिल्स आहेत, ज्याची मार्केटमध्ये खरेदी विक्री होते, त्या विनिमय पत्रांची एक्सचेंज जे आहे ते सोपं होतं आणि त्यासंबंधीच्या सगळ्या सुविधा या बँकांना RBIकडून मिळतात. त्याचबरोबर त्या बँकांना काय की RBIचं जे निरसनगृह आहे, ज्याला आपण RBIचं क्लिअरिंग हाऊस म्हणतो, बरोबर. आपण RBIच्या कार्यामध्ये बघितलं होतं की RBI काय करतं, सगळ्या बँकांना क्लिअरिंग हाऊस उपलब्ध करून देतं. RBI भाग 1मध्ये आपण ही तरतूद सविस्तरपणे बघितलेली की क्लिअरिंग हाऊस काय असतं. क्लिअरिंग हाऊस म्हणजे अशी सुविधा जिथं बँका काय करतात की आपापसातल्या ज्या सेटलमेंट्स आहेत, सपोज X आणि Y बँका आहेत, बरोबर. तर X बँकेला Y बँकेला काही देणं असेल, बरोबर, आणि Y बँकेला सपोज Z बँकेला काही देणं असेल, तर ह्या सेटलमेंट्स काय करतात, ह्या RBIच्या नावानं ड्राफ्ट काढून एकमेकाच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करतात आणि सेटलमेंट करतात, बरोबर, व्यवहार पूर्ण करतात. तर ही जी फॅसिलिटी आहे ही कोण प्रोव्हाइड करतं, RBI प्रोव्हाइड करतं क्लिअरिंग हाऊसची, बरोबर. तर ज्या कुठल्या बँका शेड्यूल बँकामध्ये समाविष्ट होतात त्यांना ही आपोआप फॅसिलिटी मिळते निरसनगृहाची किंवा क्लिअरिंग हाऊसची. याच्यामुळे काय होतं की बँकांना इतर बँकांशी व्यवहार करण्यामध्ये अडचण येत नाही आणि ज्यावेळी ह्या बँका एकमेकांशी सहज व्यवहार करू शकतात तर हे ग्राहकांना ही माहीत होतं की आपण ह्या बँकेत, बरोबर, जर आपलं खातं असेल तर आपण दुसऱ्या बँकेमध्ये इझिली किंवा लवकर पैसे ट्रान्सफर करू शकतो. का? कारण ही बँक जी आहे ती क्लिअरिंग हाऊस थ्रू दुसऱ्या बँकेसोबत इझिली सेटलमेंट करू शकते. त्यामुळे ग्राहक देखील शेड्यूल बँकेकडं अधिक लवकर आकर्षित होतात. त्यामुळे ही देखील शेड्यूल बँकच्या लिस्टमध्ये समाविष्ट होण्याची एक प्रमुख बँकांसाठीची गरज आहे. त्यानंतर ज्यावेळी ह्या बँका शेड्यूल बँका म्हणून दर्जा प्राप्त करतात, सुविधाबरोबर त्यांच्यावरती काही बंधनं देखील येतात RBIकडून.
तर हे काय बंधन आहे? तर पहिलं बंधन आहे की त्यांना CRR आणि SLRचं पालन करायला लागतं. आता परत प्रश्न आहे की CRR म्हणजे काय आणि SLR म्हणजे काय? तर मित्रांनो, आपला जो RBIचा भाग 2 आहे, मौद्रिक धोरण आणि पत नियंत्रण, दॅट इज मॉनिटरी पॉलिसी अँड क्रेडिट कंट्रोल, त्याच्यामध्ये आपण RBIच्या पत नियंत्रणाची संख्यात्मक साधनं बघितली होती. तर ही दोन काय आहेत? ती संख्यात्मक साधनं आहेत. कुठली? CRR आणि SLR. CRRला आपण काय म्हणतो? कॅश रिझर्व्ह रेशिओ, बरोबर? कॅश रिझर्व्ह रेशिओ, राईट. तर कॅश रिझर्व्ह रेशिओ म्हणजे काय? की एखाद्या बँकेकडे एकूण ज्या काही ठेवी असतील त्या ठेवींचा एक काही भाग त्या बँकांना कॅश स्वरूपात RBIकडे ठेवायला लागतो, बरोबर? तर तो जो रेशिओ असतो त्याला आपण काय म्हणतो? CRR. तर शेड्यूल बँका ज्या काही असतील, जेवढ्या काही शेड्यूल बँका असतील, त्यांना हा CRR फॉलो करायला लागतो. म्हणजे त्यांना काय, आपल्या एकूण ठेवींच्या काही प्रमाणात कॅश रक्कम जी आहे ती RBIकडे ठेवायला लागते. त्याचबरोबर काय, SLR देखील काय, पत नियंत्रणाचं RBIचं संख्यात्मक साधन आहे. याला आपण काय म्हणतो? स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशिओ, दॅट इज SLR, स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशिओ, ज्याला मराठीमध्ये आपण म्हणू वैधानिक रोखता प्रमाण, बरोबर? तर आता SLR म्हणजे काय, की आपल्या ज्या काही एकूण ठेवी असतील त्या ठेवींपैकी काही रक्कम सगळ्या बँकांना काय करायला लागतं? आयदर कॅशमध्ये किंवा सोन्याच्या स्वरूपात किंवा मान्यताप्राप्त जे काही गव्हर्नमेंट बॉन्ड्स असतील त्यांच्या स्वरूपात स्वतःकडे ठेवायला लागतात, बरोबर? तर तो जो रेशिओ असतो, ते जे प्रमाण असतं त्याला आपण काय म्हणतो? SLR, स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशिओ. तर शेड्यूल बँकांना काय, ही दोन्ही बंधनं कंपल्सरी असतात. त्यांना ह्या दोन्ही गोष्टी किंवा दोन्ही रेशिओ फॉलो करायला लागतात, CRR आणि SLR. त्याचबरोबर दुसरं कुठलं बंधन आहे ते म्हणजे की ह्या बँकांना दर आठवड्याचा आपला जो काय अहवाल आहे कामाचा, तो दर शुक्रवारी RBIकडे द्यायला लागतो. म्हणजे वीकली जो काय रिपोर्ट असेल कामाच्या बाबतीतला, ज्या काही ठेवी आलेल्या असतील किंवा जे काय लोन्स दिलेले असतील किंवा जे काही ट्रान्झॅक्शन झालेले असतील त्याचा रिपोर्ट जो आहे तो दर शुक्रवारी RBIकडे ह्या बँकांना द्यायला लागतो. त्यानंतर तिसरं जे बंधन आहे की RBI जे वेळोवेळी मार्गदर्शक सूचना किंवा जे काही डिरेक्टिव्ज किंवा जे काही बंधनं जाहीर करतं किंवा ज्या काही सूचना जारी करतं, त्या सगळ्या सूचनांचं आणि बंधनांचं पालन ह्या सगळ्या बँकांना करायला लागतं. तर मित्रांनो, तुम्हाला बऱ्यापैकी शेड्यूल बँका म्हणजे काय हे समजलं असेल. आता आपण बघूया की नेमकी कुठल्या बँकांचा समावेश हा शेड्यूल बँकामध्ये होतो, बरोबर? तर आता सगळ्यात पहिले आपल्याला माहिती आहे SBI आणि तिच्या ज्या काही सहयोगी बँका आहेत किंवा तिच्या ज्या काही पार्टनर बँक्स आहेत त्या सगळ्यांचा समावेश जो आहे तो शेड्यूल बँकांमध्ये होतो. त्यानंतर सगळ्याच राष्ट्रीयकृत बँका, ज्यांना आपण इंग्रजीमध्ये नॅशनलाइज्ड बँका म्हणतो, या सगळ्या बँकांचा समावेश देखील शेड्यूल बँकांमध्ये होतो. त्यानंतर प्रादेशिक ग्रामीण बँका, ज्यांना आपण इंग्रजीमध्ये RRB किंवा रिजनल रुरल बँक्स असं म्हणतो, प्रादेशिक ग्रामीण बँका, ह्या सगळ्या रिजनल रुरल बँक्सचा समावेश देखील काय होतो? शेड्यूल बँकांमध्ये होतो. त्यानंतर भारतातल्या ज्या काही खाजगी अनुसूचित बँका म्हणजे प्रायव्हेट बँका आहेत ज्या शेड्यूल 2मध्ये आहेत, RBI ॲक्ट 1934च्या, त्या सगळ्या खाजगी बँका शेड्यूल बँका. त्यानंतर परकीय बँका, ज्या काही फॉरेन बँका भारतामध्ये कार्यरत आहेत, त्या सगळ्या बँका शेड्यूल बँका आहेत, बरोबर? का? कारण परकीय बँकांना भारतामध्ये जर बँकिंग व्यवसाय करायचा असेल तर त्यांना सगळ्यात आधी काय करायला लागतं? RBIकडनं परवाना घ्यायला लागतो आणि तो परवाना घेतेवेळी त्यांना शेड्यूल बँकांसाठीचा जो काही क्रायटेरिया आहे तो सगळा फुलफिल करायला लागतो. म्हणून त्या बँका देखील शेड्यूल बँकामध्ये गणल्या जातात. आणि त्याचबरोबर आपल्या राज्य सहकारी बँक जी असेल ती देखील काय आहे? शेड्यूल बँकामध्ये गणली जाते, बरोबर? तर आता हा टॉपिक तुम्हाला व्यवस्थितपणे समजला असेल अशी मी आशा करतो. आणि आता आपण नॉन शेड्यूल बँका किंवा गैर अनुसूचित बँक म्हणजे काय हे बघूया. तर आता गैर अनुसूचित बँका म्हणजे काय? तर एक्झॅक्ट अनुसूचित बँकांच्या अपोजिट. म्हणजे काय? की ज्या बँकांचा समावेश RBI ॲक्टच्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये असतो त्यांना आपण काय म्हणतो? शेड्यूल बँक. मग ज्या नसतात त्यांना आपण काय म्हणणार? नॉन शेड्यूल बँक किंवा गैर अनुसूचित बँक. म्हणून ज्या बँकेचा समावेश RBI कायद्याच्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये करण्यात आलेला नाही
ज्या बँकांचा समावेश 1934च्या ॲक्टमध्ये किंवा 1934च्या ॲक्टच्या दुसऱ्या शेड्यूलमध्ये किंवा दुसऱ्या अनुसूचीमध्ये करण्यात आलेला नाही, त्या बँकांना गैर अनुसूचित बँका किंवा नॉन शेड्यूल्ड बँका असं म्हणायचं आहे. बरोबर. त्यानंतर ह्या बँकांना काय आहे की शेड्यूल बँकांना जे फॅसिलिटीज मिळत होत्या त्या यांना मिळत नाही. म्हणजे जसं की RBIकडनं बँक रेटनं कर्ज मिळणं असेल, तर ह्या बँका RBIकडनं डिरेक्टली बँक रेटनं कर्ज उपलब्ध करू शकत नाहीत. बरोबर. त्यानंतर पुनर्वित्त म्हणजे रिफायनान्सची जी काही सुविधा असेल ती RBIकडनं यांना प्राप्त होत नाही. त्यानंतर विनिमय पत्रांची पुनर्गठणी म्हणजे जे काही बिल्स असतील, बरोबर, एक्सचेंज बिल्स, त्याची सेटलमेंट, ती फॅसिलिटी देखील RBIकडनं ह्या बँकांना मिळत नाही. बरोबर. पण त्यांना काय आहे की काही बंधनं RBIचे जे आहेत ते नक्कीच फॉलो करायला लागतील. जसं की CRR आहे. बरोबर. याला आपण काय म्हणतो, कॅश रिझर्व्ह रेशो. CRR हा बँकांना फॉलो करायला लागतो, त्या जरी नॉन शेड्यूल किंवा गैरअनुसूचित बँका असल्या तरी. पण त्यांना त्यात एक मुभा देण्यात आलेली आहे, काय की CRRचं निधी त्या काय करू शकता, स्वतःकडे ठेवू शकता. आता शेड्यूल बँकांसाठी काय, शेड्यूल बँका CRRचा निधी जो आहे तो कंपल्सरी RBIकडे ठेवतात, त्या स्वतःकडे ठेवू शकत नाहीत. हां, SLR ठेवू शकता, SLR हा स्वतःकडे ठेवायचा असतो. बट शेड्यूल बँकांना CRR जो आहे तो कॅश स्वरूपामध्येच आणि RBIकडेच ठेवायला लागतो. बट ज्या नॉन शेड्यूल बँक असतील त्या CRR जो आहे, CRRचा जो फंड किंवा निधी आहे तो स्वतःकडे ठेवू शकतात, त्यांना तशी परवानगी असते. तर आता कुठल्या कुठल्या बँका भारतामधल्या ज्या आहेत त्या नॉन शेड्यूल्ड आहेत किंवा गैर अनुसूचित आहेत किंवा बिगर अनुसूचित आहेत ते आपण बघूया. तर त्याच्यामध्ये भारतातल्या ज्या काही खाजगी बँका आहेत ज्या शेड्यूल 2मध्ये नाहीत, RBI ॲक्ट 1934च्या, अशा सगळ्या बँका ज्या शेड्यूल 2मध्ये नाहीत RBI ॲक्ट 1934च्या, त्या सगळ्या काय आहेत, नॉन शेड्यूल्ड किंवा गैर अनुसूचित बँका आहेत. त्याचबरोबर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका. बरोबर. आता हे लक्षात ठेवायचं, ही ते महत्त्वाचं आहे की जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही काय, ही देखील नॉन शेड्यूल किंवा गैर अनुसूचित बिगर अनुसूचित बँक आहे. हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. तर कन्फ्युजन व्हायचं की जरी ती सहकारी बँक असली तरी, मध्यवर्ती बँक असली तरी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही काय, नॉन शेड्यूल गैर अनुसूचित बँक आहे. बरोबर. त्यानंतर प्राथमिक सहकारी पतसंस्था, ज्या काय शेतकी पतसंस्था असतील किंवा ग्रामीण लेवलवरच्या सहकारी पतसंस्था असतील, त्या सगळ्या काय आहेत, नॉन शेड्यूल बँक आहेत. बरोबर. तर मी मित्रांनो अशी होप ठेवतो की तुम्हाला हा टॉपिक व्यवस्थित समजला असेल. समजला नसेल तर कृपया तुम्ही 1 ते 2 वेळा हा व्हिडिओ बघा. त्याचबरोबर एक महत्त्वाचं हे आहे की हा व्हिडिओ पाहण्याच्या आधी तुम्ही RBI जो आहे आपला 2 भागामधला पार्ट 1 आणि पार्ट 2 हे दोन्ही भाग पाहणं अपेक्षित आहे. कारण ते दोन्ही भाग जर बघितले तुम्ही तरच तुम्हाला कळेल की RBI ॲक्ट 1934 काय आहे किंवा CRR काय आहे किंवा SLR काय आहे. बरोबर. तर हा व्हिडिओ व्यवस्थित समजण्यासाठी इट इज मॅन्डेटरी दॅट यू सी पार्ट 1 अँड पार्ट 2. ओके. सो आय होप की तुम्हाला या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. तर आता परीक्षेला वेळ कमी असल्या कारणानं येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये आपण काय करणार आहोत, जास्तीत जास्त टॉपिक लवकर कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर तुम्ही देखील गिअरअप करा. आधीचे सगळे व्हिडिओज लवकरात लवकर 1-2 वेळा तुम्हाला जेवढ्या वेळ गरज वाटत असेल तेवढ्या वेळा बघून घ्या, जेणेकरून मागच्या गोष्टी तुमच्यासाठी क्लिअर होतील. कारण त्या काय फाउंडिंग थिंग्स होत्या. बरोबर. ते तुमचं फाउंडेशन होतं. त्या जर क्लिअर झालेल्या असल्या तर पुढच्या गोष्टी समजणं आपल्याला अधिक सोपं जाईल. मित्रांनो, अभ्यास चांगला सुरू करा आणि गिअरअप व्हा आता. बरोबर. ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच. तुमच्या जर काही कमेंट्स असतील किंवा काही सूचना, फीडबॅक, क्वेश्चन्स असतील तर कृपया कमेंट करा, जेणेकरून मी योग्य रिप्लाय तुम्हाला देऊ शकेल. थँक्यू व्हेरी मच.